फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज माझ्या बागेमध्ये वांग्याचं रोप लावून घेणार आहे. तर ते मी कशा पद्धतीने लावणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जेव्हा आपल्याला कुंडीमध्ये हे वांग्याचं रोप लावायचं असतं त्यावेळेस आपल्याला जे की हे रोप आपण जेव्हाही लावू तेव्हा त्याची छान अशी वाढ झालेली पाहिजे. म्हणजे ते 7 ते 8 इंचापर्यंत त्याची वाढ झालेली पाहिजे आणि त्याची जी काडी असते ती अशी मजबूत झालेली पाहिजे. जर कोवळं छोटं रोप असलं तर ते आपण लावलं तर लगेच मरून जातं, त्या कुंडीमध्ये राहत नाही. म्हणून आपल्याला असंच रोप घ्यायचं आहे की त्याची छान अशी वाढ झालेली पाहिजे. आणि जेव्हाही आपण ते रोप आपण तयार करतो तर ते जेव्हा उपटतो तेव्हा ते व्यवस्थित उपटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या रूटला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि जेव्हाही आपण आपल्या कुंडीमध्ये लावून घेतो तर ती कुंडी आपल्याला 10 ते 12 इंचाची घ्यायची, म्हणजे त्यामध्ये त्या रोपाची छान वाढ होते. आणि या कुंडीच्या बुडामध्ये आपल्याला छिद्र पाडून घ्यायचे. आणि जेव्हाही ही कुंडी भरता वेळेस आपल्याला याची माती 50% गार्डनमधील माती, 30% आपल्याला आपल्याकडे जेही कोणतंही खत असेल ते घ्यायचं. मी इथे गांडूळ खत घेतलेलं आहे. आणि 20% आपल्याला कोकोपीट किंवा वाळूचा उपयोग घ्यायचा असतो. मी इथे पानं घेतलेले आहेत. माझ्याकडील जे झाडांचे वाळलेले पानं आहेत त्याचा मी उपयोग घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला ही माती भुसभुशीत अशी तयार करायची असते की त्यातून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यायची असते. तर इथे मी हे जे माझ्याकडे जे फळं ठेवण्यासाठी किंवा भाजीपाला ठेवण्यासाठी ज्या दुरड्या असतात ती थोडी खराब झालेली आहे. म्हणजे मी माझ्या बागेमध्ये कुंड्याच आणून त्यामध्येच प्लांट लावते असं नाही. तर जे की वेस्ट सामान असतं ते मी, जे भंगार झालेलं सामान असतं त्याचासुद्धा माझ्या बागेमध्ये उपयोग घेतात. तर ते भरण्यासाठी मी इथे बघू शकता त्याच्या बुडामध्ये असे जे वाळलेले पानं आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत. आणि इथे मी ही माती तयार केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये मी माझ्या गार्डनमधील माती 50% माती घेतलेली आहे, 30% गांडूळ खत टाकलेलं आहे आणि थोडी वाळू मिक्स करून ही माती तयार केलेली आहे. तर अशी भुसभुशीत माती तयार होते. आणि बुडामध्ये झाडाचे वाळलेले पानं टाकून ही छान प्रकारे मी भरून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व कुंड्या ज्या आहेत त्या मी भरून घेते. आणि याच्यामध्ये मी आता माझ्या बागेतीलच ही टर्टल वाईन आहे तर ती अशी लावून घेते. खूप लवकर अशी लागते. आणि असे जे हे तुटलेले जे डब्बे किंवा तेलाच्या कॅनी वगैरे असतात याच्यामध्ये हे लावलं तर खूप छान प्रकारे लवकर लागतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं. म्हणजे जे तुटलेला किंवा खराब झालेले असतात तर ते दिसत नाही. म्हणजे ही पूर्ण अशी कुंड्या करून घेतात तर दिसायलासुद्धा ती छान दिसते. मी अशा पद्धतीने याच्यामध्ये हे लावून घेतलेली आहे. ही जी टर्टल हार्ट वाईन आहे ही आपण हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी खूप छान प्रकारे आहे. ती जर हँगिंग बास्केटमध्ये लावली तर तिची छान प्रकारे ती वाढ होते आणि मस्त खाली लटकलेली छान दिसते. इथे बघू शकता मी हे कुंड्यामध्ये एका कुंड्यामध्ये असं हे वांग्याचं रोप लावून घेतलेलं आहे. इकडे सुद्धा मी हे रोप लावून घेतलेला आहे. आणि इथे हा वेलसुद्धा हा रताळ्याचा वेल आहे, हा सुद्धा मी बागेत लावून घेतलेला आहे. पुदिनासुद्धा मी हा जो आपण बाजारातून विकत आणतो तोच लावून घेतलेला आहे. तर थँक्यू, बाय.